जॉईन करू शकता 299 पे करून. चला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना स्क्रीन दिसते का रे आणि आवाज येतोय का? गुड इव्हनिंग वेद. ओके ओके ठीक आहे, चला ठीक आहे, ओके चला. तर बघा, आज मला कुणीच व्हिडिओ पाठवला नाही रे. हा, राहिलेल्या विद्यार्थ्यांनी मला आज व्हिडिओ पाठवला नाही. तो राहिलेल्या विद्यार्थ्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला नाही रे अजून. हाय आयुष, श्रेयश, नेहा, अपेक्षा, वेद, साई, सौम्या, पृथा, प्रतीक, दीक्षा, आविष्कार, तनिष्का, यश, रुद्र, सुप्रिया, मयंक, शिवराज. गुड इव्हनिंग. हा श्रेयश, श्रेयश तू पाठवलेला आहे. ठीक आहे, जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांना मी म्हणतोय. ओके, वेद तू पण पाठव ना बेटा. ठीक आहे, वेदनं आता क्लास जॉईन केला तर तुला जे वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही पाठवू शकता. गिराज, हाय बेटा. ओके साई, ओके वेद, ठीक आहे, चालते. ज्यांना पॉसिबल आहे ते सेंड करा. ठीक आहे, चला आपण नंबर बघत होतो अॅनालॉजीचा पार्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ऑलरेडी 2 ते 3 क्वेश्चन आय थिंक बघितलेले आहेत. ठीक आहे, हा पण क्वेश्चन बघितला. 4th नंबरचा क्वेश्चन आपला चालू होता. चला बघूया. आता बघा, एक मिनिट. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हा जो नंबर आहे ना, हा सेकंड नंबरच्या रिलेटेड आहे कसा तरी. ठीक आहे, वी हॅव टू फाइंड आउट दॅट. ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सेम वे हा जो तुमचा 3rd नंबर आहे, हा तुमच्या 4th नंबर सोबत काहीतरी रिलेट करतो आणि तेच आपल्याला शोधायचं आहे. हा, ठीक आहे. तर इथं बघा 2715 दिलंय आणि इथे दिलंय 1806. तुम्हाला त्याचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता कसं आलं ते बघायचं. ठीक आहे, आता एक सिंपल बघायचं. बघा, हा तुमचा पहिला नंबर आहे. ओके, आता बघा या नंबरचं आणि या नंबरचं काही रिलेशन दिसतं का तुम्हाला? ठीक आहे, तर 2 आहे तो 1 आहे. ठीक आहे, चला, म्हणजे आपण म्हणू शकतो की 1 सबट्रॅक्ट केला असेल. ठीक आहे, हा 7 आहे, हा 8 आहे. म्हणजे काय केलंय आपण, त्याच्यामध्ये 1 ऍड केलाय. ठीक आहे, ठीक आहे. पुन्हा बघा इथं 1 आहे, 0 आहे, म्हणजे काय केलंय, पुन्हा 1 सबट्रॅक्ट केलंय. पुन्हा 5 आहे, 6 आहे, म्हणजे पुन्हा 1 ऍड केलंय. म्हणजे बघितले की आपल्याला लक्षात येतं की जे काही तुमचे डिजिट आहेत त्या नंबर मधले, तर त्या डिजिट मध्ये अल्टरनेट नंबर आपण घेतले तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतोय आपण 1. ठीक आहे, बघा त्या 2 मध्ये 1 सबट्रॅक्ट केला. ठीक आहे, तर 2 मध्ये 1 सबट्रॅक्ट केला तर 1 येतो. ठीक आहे, 7 मध्ये 1 ऍड करायचा असतो तर 8 येईल. पुन्हा 1 मध्ये काय केलं आपण, सबट्रॅक्ट केला म्हणजे सबट्रॅक्शन, पुन्हा ऍडिशन, पुन्हा सबट्रॅक्शन आणि पुन्हा 1 ऍडिशन. तर सेम कन्सेप्ट इथं केलेला आहे, मग तोच कन्सेप्ट असणार. ठीक आहे, काय करायचंय, 5 मध्ये 5 मधून 1 सबट्रॅक्ट केला, 2 मध्ये 1 ऍड केला,
3 येतं. 8 मध्ये काय केलंय, 1 सबट्रॅक्ट केलंय, 1 सबट्रॅक्ट केलंय, 7 येतंय. 6 मध्ये 1 ऍड केलाय, 7 येतंय. तर बघा 4 3 7 7 कुठे दिसतंय, तर ऑप्शन 2 मध्ये. तर ऑप्शन 2 विल बी राईट. बघा कसं आहे. तर बघा काहीतरी 1-2 लॉजिक तुमच्या मनामध्ये ठेवायच्या. ठीक आहे. पहिलं लॉजिक लक्षात ठेवायचं की बघा असा मोठा नंबर दिसला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, काहीतरी असंच लॉजिक राहतं, ऍडिशनचं सबट्रॅक्शनचं. ठीक आहे, असंच काहीतरी लॉजिक राहतं. ठीक आहे, त्या दोघांचा डिफरन्स बघायचं नाही. खूप मोठा नंबर जर दिला असेल तुम्हाला 1000 2000 असे, तर तिथं कधीच डिफरन्स बघायचा नसतो. ठीक आहे, जर असं लॉजिक नाही आलं तर डिफरन्स बघायचा. चला आता इथं बघा काय लॉजिक लागतं तुमचं. इथं काय लॉजिक लागतं बघा आणि सांगा. आता बघा सिंपल आहे बरं. सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला मी 1 बाय 1 सगळं समजून सांगतोय. पॉसिबल जेवढे आहेत आपले लॉजिक. पृथा नाही समजलं कोणता बेटा, अगोदरचा का? ओके पृथा हा का बेटा? ओके सुप्रिया कुठला, हा 1 ना? ओके हाच ना. ओके बघा सिंपल आहे. आता बघा इथं काय, बघा सर्वात अगोदर काय बघायचं बघा. आता इथं जे लॉजिक आहे ते आहे की बघा काय केलं आपण या 1 मध्ये, बघा या 1 मध्ये आपण 1 ऍड केलाय, तर किती, सॉरी सबट्रॅक्ट केलाय. या 2 मध्ये आपण 1 सबट्रॅक्ट केला, 1 आलाय. ठीक आहे ना, तुम्ही 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तर 1च राहतो ना, राईट. त्यानंतर बघा त्या 7 मध्ये 1 ऍड करायचा, तर 8 येतो. बघा इथं 8 लिहिलंय. त्यानंतर पुन्हा या 1 मधून 1 सबट्रॅक्ट केला, 0 येतोय. ओके पुन्हा बघा, पुन्हा 5 मध्ये आपण 1 ऍड करायचं, 6 येतोय. म्हणजे आपण काय केलंय, याच्यामध्ये 1 सबट्रॅक्ट केला, इथं 1 ऍड केला, 1 सबट्रॅक्ट केला, 1 ऍड केला, अशा प्रकारे आपण जातोय. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू दॅट बघा याच्यामध्ये आपण 2 मध्ये 1 सबट्रॅक्ट केला, 1 आलाय. 7 मध्ये 1 ऍड केलाय, 8 आलाय. पुन्हा सबट्रॅक्ट केलाय, 0 आलाय. पुन्हा ऍड केलाय, 6 आलाय. 1च ऍड करायचं, 1 सबट्रॅक्ट करायचं, तुम्हाला हे आन्सर मिळून जातो. सेम कन्सेप्ट इथं आहे. 4 मध्ये जर तू 5 मध्ये 5 मधून 1 सबट्रॅक्ट केला तर 4 येतं. ओके 2 मध्ये 1 ऍड केला, 3 येतं. 8 मध्ये 1 सबट्रॅक्ट केला, 7 येतं. 6 मध्ये 1 ऍड केलं तर 7 येतं. तर ऑप्शन 2 विल बी राईट. ओके श्रेयश, श्रेयश काही पाठवायचं नाहीये. ठीक आहे चला. आणि बघा ज्यांनी व्हिडिओ पाठवलेला नाहीये ना त्यांनी प्लीज मला उद्या व्हिडिओ पाठवा. ठीक आहे प्लीज मला व्हिडिओ पाठवा तुम्ही. ठीक आहे आज काल मला 4 विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे. ठीक आहे तरी मी बाकीच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज तुम्ही तुमचे व्हिडिओ मला पाठवा. ठीक आहे मी बघा युट्यूबवर एक एक व्हिडिओ अपलोड करतोय. ठीक आहे एक एक व्हिडिओ मी अपलोड करतोय, तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल त्याचा. ओके बघा इथं बघा काय आहे 26 आहे. आता इथं 53 आहे. मग तुम्हाला काय दिसतंय 26 चा डबल किती होतात 52 होतात. त्याच्यामध्ये फक्त 1 ऍड केलाय असं आपल्याला दिसतंय आहे ना. बघा बघितली की लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे हा नंबर हा नंबर 53 का आहे, हा 26 च्या डबलच्या जवळ आहे. ओके
मग लॉजिक काय बघायचं इथं 26 आहे, 26चा डबल करायचं 52 मध्ये 1 ऍड केला 53. इथं पण तोच कन्सेप्ट इथं करायचा आपल्याला. इथे काय करायचं 18च्या डबल 36 मध्ये 1 ऍड करायचं 37. सो ऑप्शन 1 विल बी राईट. आहे सिंपल कन्सेप्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या क्वेश्चन. बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. 7 च्या रिलेटेड 42 आहे, तर 4 च्या रिलेटेड काय असेल सांगा. काय असेल बघा, सिंपल आहे. तुम्ही सर तो 42 कसं आलं. आता बघा एक कन्सेप्ट घ्यायचा. इथं 7 आहे आणि इथं 42 आहे, म्हणजे या दोघांमध्ये ऍडिशनचं काही रिलेशन नाहीये. बरोबर, ऍडिशनचं काही रिलेशन नाहीये. 7 आणि 42 नक्कीच इथं काहीतरी मल्टिप्लिकेशनचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणजे 7चा स्क्वेअर केला, 7चा स्क्वेअर 49, 7चा स्क्वेअर किती केला तुम्ही 49 केला फॉर एक्झाम्पल. ओके, आणि त्या 49 मधून फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही 7 सबट्रॅक्ट केली, 7 सबट्रॅक्ट केले तर 42 येतं. ओके, चला म्हणजे बघा 7चा स्क्वेअर करायचा. ओके, 7चा स्क्वेअर करायचा 49 आणि हाच त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा 7 तर 42, असं काहीतरी रिलेशन जमतं. मग इथे किती आहे 4चा स्क्वेअर 16 मधून हे 4 सबट्रॅक्ट करा 12 येतं. हे पण लॉजिक लागतं. आलंय, तर ऑप्शन 3. ठीक आहे, तर लॉजिक बघा. आता नक्कीच इथं काहीतरी स्क्वेअरचा किंवा क्यूबचं काहीतरी रिलेशन आहे असं समजतं आपल्याला, किंवा मल्टिप्लिकेशनचं आहे, किंवा असं पण इथं रिलेशन लागतं की इथं 6 आहे, 6च्या अगोदर काय राहतं, सॉरी इथं किती आहे 7 आहे, 7च्या अगोदर काय असतं 6. बरोबर आहे, 7च्या अगोदर 6 आहे तर 6 ने मल्टिप्लाय करा, 7 6 चा 42. ओके, 4 आहे, 4च्या अगोदर काय राहतं 3 ने मल्टिप्लाय करा 12. तर हे पण रिलेशन लागतं. ठीक आहे, तुम्ही कशा प्रकारे रिलेशन लावा चालतं, पण आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इथं 48 आहे, 26 आहे. आता इथलचं रिलेशन काय सांगा. राईट गायत्री. सुप्रिया 12 आलं तर बेटा त्याचं आपलं उत्तर 12 आलं ना. 12च आहे ना त्याचं. 12 आपलं येते ना, 2-3 प्रकारे 12 येतं आपलं. ओके, ओके, आता इथं बघा, आता इथे किती आहे 42 आहे आणि 26 आहे, म्हणजे हे जवळपास आपण बघू त्या 48च्या नियर अबाउट हाफ आहे. ठीक आहे, नियर अबाउट हाफ आहे. बरोबर आहे ना, 48 आणि 26 जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला नियर अबाउट हाफचा डिफरन्स दिसतोय. ठीक आहे, म्हणजे बघा या 42च्या जर आपण हाफ केले तर 24 येतात, 24 मध्ये 2 ऍड केले तर 26 येतात. ठीक आहे, तुम्हाला सर हे कसं समजलं, तर बघितले की समजायला पाहिजे आपल्याला की 42 आहे आणि 26 आहे, म्हणजे 42च्या हाफ केलं तर 48च्या हाफ केलं तर 24 येतात, आणि हा नंबर 24च्या जवळ आहे, म्हणजे 22 याच्यामध्ये आपण ऍड केले त्या 24 मध्ये, असं कन्सेप्ट लगेच लक्षात बघितलं की. ठीक आहे, मग इथं बघा
48च्या हाफ केलं तर 24, त्याच्यामध्ये 2 ऍड केलं तर 26. ओके, तर इथं पण तेच करायचं तुम्हाला. 72च्या हाफ 36. ओके, आणि त्याच्यामध्ये 2 ऍड केलं तर 38. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 2 विल बी राईट. तर बघा, बघितले की लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, आणि प्रत्येक क्वेश्चनला जवळपास लॉजिक वेगळं आहे. प्रत्येक क्वेश्चनचं लॉजिक वेगळं तुम्हाला दिसते इथं, राईट. ठीक आहे, अरे बघा ना, 48ला काय, 48चा हाफ करा तुम्ही, 24 म्हणजे डिव्हिजन करा 2 ने. तर ते बघा, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन हे लक्षात नाही घ्यायचे अशा क्वेश्चन मध्ये. या क्वेश्चन मध्ये बघायचं की 48च्या हाफ 24, त्याच्यामध्ये 2 ऍड केले 26. ओके, 72च्या हाफ 36, त्याच्यामध्ये 2 ऍड केले 38. सो ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे, चला हा क्वेश्चन घ्या. बघा, आणि जर तुम्हाला रोमन न्यूमरल्स जर जमत नसतील तर काय करायचं, याला तुम्ही नंबर मध्ये कन्वर्ट करा, इंटरनॅशनल नंबर मध्ये. ठीक आहे, व्ही मीन्स 5 आणि व्ही आय मीन्स 7. ओके, हे म्हणजे 12 येतंय. तर इथं काही हे बघा, आता सांगा चला. ठीक आहे, तर हे तर किती सिंपल आहे बघा. इथं 5 आहे, 7 आहे. तर 5-7चं रिलेशन काय दिसतं, 5 मध्ये 7 ऍड, 5 मध्ये 2 ऍड केले की 7 येतं. सिंपल आहे. 5 मध्ये 2 ऍड केले 7 येतं. ओके, मग इथं 12 मध्ये सुद्धा 2 ऍड करा, काय आलं पाहिजे तुमचं 14. ओके, सो 14 कुठे आहे इथं बघा ना, हा बघा, एक्स आय व्ही, एक्स मीन्स 10 आणि आय व्ही मीन्स 4, 14. राईट, ऑप्शन 3 विल बी राईट. बघा, इथे सिंपल आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला हा क्वेश्चन घ्या. विरा, क्वेश्चन नंबर 27. ओके, 7 ना. ओके, सांगतो. अरे 7 मध्ये बघा ना किती सिंपल आहे. 7 मध्ये काय बघा, हा 48 आहे. 48च्या हाफ करा ना. 48च्या हाफ किती होतात, 24. 48च्या हाफ किती होतात, 24. याच्यामध्ये फक्त 2 ऍड करा, किती झालं 26. बघा, ते 26 आहे. म्हणजे असं लॉजिक इथं लागलेलं आहे. इथं पण तेच करायचं, याच्या अगोदर हाफ करायचं 36 आणि त्याच्यामध्ये 2 ऍड करायचं 38. ऑप्शन 2 विल बी राईट. तेच तर लॉजिक आहे. चला हे घ्या क्वेश्चन. चला सांगा. आता बघा, इथं आहे 59 आणि 15. तर दोघांचं नेमकं रिलेशन काय आहे ते बघा. ठीक आहे, ओके. आता बघा, हे थोडस बघा. आता सर्वात अगोदर काय करायचं माहितीये का, तुम्ही जरा दोघांचा आता डिफरन्स बघितलं तरी चालतो. ठीक आहे, 59 मायनस 15, बघूया आपण डिफरन्स काही असं लागतं का इथं. ठीक आहे, कितीचा डिफरन्स आहे, तर 59 हे केलं तर हे तुमचं 4 आणि हे 4, हे दोघांमध्ये 44चा डिफरन्स आहे. ओके, मग आपण या नंबरमध्ये आणि इथलच्या नंबरमध्ये 44चा डिफरन्स ठेवला तर, ठीक आहे, म्हणजे काय करा तुम्ही 44 मध्ये 19 ऍड करा, बघा किती येतं. ठीक आहे, 5-3 येते. नाही, 5-3 नाही.
6 3 आहे, सॉरी 6 3 आहे. चला हो यार, येतंय की रे. तर बघा इथे जर बघितलं तर असं पण येतंय आपलं. या दोघांमध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढाच डिफरन्स या दोघांमध्ये पण येतोय. ठीक आहे, म्हणजे 59 अँड 15 या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, सबट्रॅक्शन करून. 9 मायनस 5 4, 5 मायनस 1 4, म्हणजे दोघांमध्ये 44 चा डिफरन्स आहे. म्हणजे इथलचा जो नंबर असणार आणि हा 19 आहे, दोघांमध्ये 44 चा डिफरन्स असायला पाहिजे. ओके, नंबर काय असायला पाहिजे, तर 19 मध्ये 44 ऍड करा. 9 प्लस 4 13, 13 3 कॅरी फॉरवर्ड 1 5 6 63 येत आहे. तर ऑप्शन 1 विल बी राईट. बघा डिफरन्सवर क्वेश्चन सापडला आपला, डिफरन्सवर क्वेश्चन सापडला. ठीक आहे, प्रज्ञा म्हणत 8 नंबरचा नाही सापडला. ओके, सांगतो प्रज्ञा. बघा प्रज्ञा, सिंपल आहे ना, 8 नंबरचा सगळं सोपं आहे. हे काय आहे, व्ही म्हणजे 5. ठीक आहे, व्ही आय आय मीन्स काय 7. ओके, म्हणजे इकडे 5 इकडे 7, म्हणजे दोघांमध्ये काय आहे, आपण काय केलं, फक्त 5 मध्ये 2 ऍड केले. ठीक आहे, म्हणजे या 5 मध्ये फक्त 2 ऍड केले, 7 आलं. इथं तुमचं 12 आहे, 12 मध्ये 2 ऍड केलं तर काय येतं, 14 येतं. मग 14 साठी रोमन न्यूमरल्स काय आहे, एक्स आय व्ही. तर ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे, चला 10 नंबरचा क्वेश्चन घ्या. 44 21, चला डिफरन्स बघा. ओके विराग, सांगितलं ना. ओके विराग, सांगतो. सगळे क्वेश्चन बेटा पॉसिबल नाही. ठीक आहे, आता हा क्वेश्चन बघ, तो 9th क्वेश्चन तुला नंतर सांगतो मी. 9th क्वेश्चन नंतर सांगतो. आता हा जे चालू आहे तो बघा आपला. ठीक आहे, चालू आहे ते बघा, बाकीचं आपण नंतर बघू. तुमचा एखादा डाऊट असेल तर आपण नंतर बघू. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर आपला पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जाईल ना. ठीक आहे, चला अगोदर हा बघा. ऍट दी एंड मी तुम्हाला 9 नंबरचा क्वेश्चन सांगतो. बघा इथे किती आहे, 44 21, 44 आणि 21. तर जरा डिफरन्स बघूया, डिफरन्सचा काही आहे का रिलेशन. 44 मधून जर 21 सबट्रॅक्ट केले तर 3 आणि 2 म्हणजे 23चा डिफरन्स तुम्हाला इथे दिसतोय. ओके, मग या दोघांमध्ये सुद्धा 23चा डिफरन्स असायला पाहिजे. ओके, 44 आणि 21 या दोघांमध्ये काय आहे, 23चा डिफरन्स आहे. मग 60 आणि ही जी इथे नंबर आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 23चा डिफरन्स आहे का बघूया. कसं 60 मधून जर आपण 23 सबट्रॅक्ट केले तर तो नंबर आपल्याला मिळतो का बघूया. ठीक आहे, 7 येते, 3 येतोय, तर 37 कुठेच नाहीये. ओके, त्याच्यामुळे ते लॉजिकला इथं लागत नाही. ते लॉजिक इथं लागतं का, नाही. मग दुसरं लॉजिक इथं बघा आता काय लागते ते. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं तर बघा इथं 44 आहे आणि 21 आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर इथं नियर अबाउट हाफचा डिफरन्स येतोय. ठीक आहे, म्हणजे 44 आणि 21, म्हणजे बघा या 44च्या तुम्ही हाफ केलं, 44च्या हाफ, तर 22 येतात. 22 मधून 1 सबट्रॅक्ट करा, 21 आला. बघा हे लॉजिक इथं जमते का बघूया. 44च्या हाफ केलं 22, त्याच्यामधून 1 सबट्रॅक्ट केला 21 आलं. ओके, इथं बघूया ते लॉजिक येतं का. 60 मधून काय करायचंय, 60च्या हाफ करायचे 30, आणि 30 मधून 1 सबट्रॅक्ट केला तर 29. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 1 विल बी राईट. आले काय आले, ऑप्शन 1 विल बी राईट. बघा हे लॉजिक प्रत्येक क्वेश्चनला वेगळं असतं. बरं, प्रत्येक क्वेश्चनला लॉजिक वेगळं आहे. बघा ना, आतापर्यंत जेवढे क्वेश्चन बघितले प्रत्येक क्वेश्चनला वेगळं लॉजिक आहे. आता हे पार्ट करायचे नसतात लॉजिक, हे आपण स्वतः सोडवायचे असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करायची. बघा इथे किती आहे, 41 55. मला वाटतं सिंपल इथं काय आहे बघा एकदा. नाही डिफरन्स आहे का बघा बरं.
ठीक आहे. बघा 41 अँड 55. ठीक आहे, दोघांमध्ये डिफरन्स किती आहे बघा, 55 अँड 41, दोघांमध्ये डिफरन्स किती आहे, सबट्रॅक्ट करा. 5 मायनस 1 4, 5 मायनस 4 1, तर इथं 14 चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. मग इथं सुद्धा 14 चा डिफरन्स असायला पाहिजे. ओके, म्हणजे बघा हा नंबर लहान आहे, हा नंबर मोठा आहे, मग हा नंबर लहान आहे, इथलचा नंबर मोठा असायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि डिफरन्स कितीचा असायला पाहिजे, 14 चा. बघूया तसा नंबर मिळतो का आपल्याला. 28 मध्ये जर आपण 14 ऍड केले तर हा 2, हा 1, हा 42 येतोय. तर 42 इथं कुठेच नाहीये, म्हणजे हे लॉजिक लागत नाही. हे लॉजिक लागतं का, तर नाही, हे लॉजिक लागत नाही. मग अजून काय लॉजिक लागतं ते इथं बघा आता. ठीक आहे, ठीक आहे. लॉजिक काय लागतं बघा इथं आता, डिफरन्स नाहीये, किंवा याच्या हाफ केलं तर हे पण नियर अबाउट नाहीये. 41 55 हे तर नियर अबाउट आहेत ना नंबर, राईट. हाफ केलं तर येत नाहीये. ठीक आहे. इथं बघा, इथं 4 आहे, या 4 मध्ये समजा आपण 1 ऍड केला तर 5 येईल. ओके, असं काय आहे का बघूया. आणि या 1 मध्ये जर 4 ऍड केले तर 5 येतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 1 ऍड केला तर 3. ओके, आणि याच्यामध्ये 4 ऍड केला तर 12, असं. ओके, हे पण लॉजिक काही लागत नाहीये. मग आता बघायचं तुम्ही 8 डिजिट बघा. ठीक आहे, इथं आहे 41. ठीक आहे, 41 आहे. आता याची डिजिट इंटरचेंज करा. ठीक आहे, मागे पुढे करायचे. हा इकडे 1 केल्यानंतर काय होईल, तो 14 होईल. दोघांची ऍडिशन करा, किती होते पहा बरं. 4 + 1 5, 4 + 1 5. ओके, हे लॉजिक इथं आले आपलं थोडंफार. आता ते बघूया. 28 आहे, 28 ला इंटरचेंज करा, म्हणजे हा 2 इकडे न्या, 8 इकडे न्या, म्हणजे 82 होतं. ओके, 8 + 2 10, 10 = 0, कॅरी फॉरवर्ड 1. ओके, 8 + 1 9, 9 + 2 11, तर येतं 1. हे लॉजिक येते, तर ऑप्शन 2 विल बी राईट. आता बघा इथं लॉजिक वेगळंच आलं. काय आलं, हे 41 आहे ना, 41 मध्ये काय केलं आपण, याचे डिजिट इंटरचेंज करून जो नंबर बनलाय तो त्याच्यामध्ये ऍड केलाय. 41 आहे, त्याचे डिजिट जर इंटरचेंज केले तर 14 येतं. त्या दोघांची ऍडिशन येते तुमची 55. ओके, इथं आहे तुमचं 28. ओके, 28 चे डिजिट इंटरचेंज केले तर 82, हे येतं 110. सो ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, चला हा क्वेश्चन घ्या आणि मला सांगा, तुम्ही आता कधी पाठवणार मला व्हिडिओ, राहिलेले विद्यार्थी. ओके, ओके, ओके साई. ओके, नाही आज नाही, उद्या पाठवलं तरी चालतो, काही गडबड नाहीये. काही गडबड नाहीये. नाही बेटा, ज्याने राहिलेले आहे त्यांना म्हणतोय मी. ठीक आहे, ईश्वरी त्याच्यामध्ये बोलायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे. ठीक आहे, माझं नाव ईश्वरी आहे, मी 5th स्टँडर्ड मध्ये शिकते. मी SVC क्लासेसवर स्कॉलरशिपचा कोर्स जॉईन केलेला आहे. ओके,
तिथे रोज संध्याकाळी 7:30 वाजता आमचा क्लास होतो. ठीक आहे. सर आम्हाला व्यवस्थित समजून सांगतात. ठीक आहे. सर आम्हाला व्यवस्थित समजून सांगतात, शिकवतात. अडचण आली तर सांगतात. तर असं तुमच्या मनानं अजून बोलायचं. विराट ठीक आहे. विराट काय हरकत नाही. नाही काय हरकत नाही. ज्यांना पॉसिबल आहे त्यांना म्हणतोय मी. ठीक आहे. असं काय कंपल्सरी नाही आहे ते आपलं. ठीक आहे. ज्यांना पॉसिबल आहे अशांना म्हणतोय मी. ओके. चला बघायचं लॉजिक आता बघा अगोदर डिफरन्सचं लॉजिक बघायचं. ठीक आहे. काय करायचं इथं डिफरन्सचं लॉजिक बघायचं अगोदर स्टार्टिंगला नेहमी. कारण हे नंबर बघा 59, 49 नियर अबाउट आहेत. राईट. सो नियर अबाउट असल्यामुळे काय करायचं बघायचं. ओके. आता तुम्ही बघितले की तुमच्या लक्षात यायला पाहिजे. व्हॉट. तर बघा आता बघा तुम्हाला प्राईम नंबर तर माहित आहेत. बघितले की लक्षात यायला पाहिजे प्राईम नंबर आहेत म्हणून. ठीक आहे. 59 तुमचा प्राईम नंबर आहे. ओके. आणि 47 काय आहे तुमचा प्राईम नंबर आहे की नाही. म्हणजे बघा बघा 59च्या अगोदर कोणता प्राईम नंबर आहे तर 59च्या अगोदर तुमचा 47 प्राईम नंबर आहे. ओके. मग 83च्या अगोदर कोणता प्राईम नंबर आहे तर 83च्या अगोदर 79 प्राईम नंबर आहे. आहे ना. सॉरी एक झालं सॉरी. एक मिनिट मला बघू द्या. 59च्या अगोदर बघा एक प्राईम नंबर अजून आहे. कुठला 53. ओके. आणि 53च्या अगोदर काय आहे 47 आहे. म्हणजे एक प्राईम नंबर सोडून आपण इथं बघायचं आहे. एक प्राईम नंबर सोडून द्यायचा आणि त्याच्या अगोदरच बघायचं आहे. मग इथं 83 आहे. 83च्या अगोदर एक प्राईम नंबर आहे तुमचा 79. 79 ला सोडून द्यायचं. त्याच्या अगोदरचा प्राईम नंबर बघा 73. तर ते तुमचा आन्सर आहे. असं आहे ते. ठीक आहे. हे लॉजिक आहे. म्हणजे लॉजिक सिंपल आहे. 49 प्राईम नंबर आहे. 47 प्राईम नंबर आहे. एक प्राईम नंबर सोडून हा नेक्स्ट प्राईम नंबर आहे. इथं पण तोच कन्सेप्ट आहे. इथलचा प्राईम नंबर जो असेल तो त्याच्या समोरचा प्राईम नंबर सोडून नेक्स्ट प्राईम नंबर हा तुमचा 83 आहे. ठीक आहे. किंवा असं करू शकता 59 प्राईम नंबर आहे. याच्या अगोदरचा एक प्राईम नंबर सोडून हा 47. इथं जो प्राईम नंबर आहे याच्या अगोदरचा एक प्राईम नंबर सोडून नेक्स्ट प्राईम नंबर. ठीक आहे. तर इथे तुमचं ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा आता इथं 8 आहे आणि 504 आहे. तर डिफरन्स बघायचा का नाही. डिफरन्स बघायचा नाही. मग तुम्ही म्हणा सर काय बघायचं. तुम्ही म्हणा सर डिफरन्स बघायचा नाही तर काय बघायचं. तर इथं बघायचं स्क्वेअर क्यूबचं काही रिलेशन आहे का. इथं बघायचं क्यूब आणि स्क्वेअरचं काही रिलेशन आहे का. कारण हा क्वेश्चन तसा आहे. ठीक आहे. डिफरन्स बघायचा नाही. इथं बघायचं क्यूबचा आणि याचं काही रिलेशन आहे का. चला बघा आणि मला सांगा काय असेल. ठीक आहे. इथं क्यूब स्क्वेअर असं रिलेशन बघा. कारण तेच असू शकतं. दुसरं तर काही इतकं मोठं बघा. ठीक आहे. ठीक आहे. चला बघा
चला सांगा. काय रिलेशन आहे काय वाटतं तुम्हाला सांगा मला. आले का? चला सांगा, सगळ्यांची उत्तरे येऊ द्या. ओके चला बघूया थोडं, एक मिनिट. ओके चला. ओके सुप्रिया सांगतो, डोंट वरी बेटा, डोंट वरी, सांगतो मी. ओके चला आता बघा, इथं स्क्वेअरचा किंवा क्यूबचा काही रिलेशन आहे का ते नेहमी बघायला तुम्हाला मी सांगत असतो, बरोबर आहे. असं बघा 8 आहे आणि 8 नंतर इथं 504 आहे, म्हणजे 8चा काही रिलेशन आहे का? तर बघा 8चा स्क्वेअर करून बघायचा. 8चा स्क्वेअर येतो तुमचा 64. ओके चला 8चा क्यूब करून बघा. 8चा क्यूब किती येतो बघा बरं, 512 येतो. 8चा क्यूब किती होतो, 512 येतो, राईट. म्हणजे बघा आपण 8चा क्यूब करायचा, 8चा क्यूब करायचा आणि या क्यूब मधून काय करा, 8 सबट्रॅक्ट करा. म्हणजे 512 मधून जर आपण 8 सबट्रॅक्ट केले तर किती येतं, तर 504 येतं. ओके असं लॉजिक इथं मला थोडंफार दिसतंय. बघू हे लॉजिक आहे का? ठीक आहे, काय करा आता, 6चा क्यूब करा. ओके 6चा क्यूब करा. 6चा क्यूब येतो 216. किती येतो, 216 येतो, राईट. 2चा क्यूब किती येतो, 216 येतो आणि या 216 मधून 6 सबट्रॅक्ट करा तर 210 आहे का ऑप्शन मध्ये? हो यार आहे, लॉजिक तर तेच आहे बघा. म्हणजे बघा ह्या 8 बघा असं मोठं दिसलं, इथं बघा 8 आहे आणि इथं 504 आहे, इथं 8 आहे इथं 504 आहे. मग अशा वेळेस बघा इथं डिस्टन्स, हे दोघांमध्ये डिफरन्स किती ते नाही बघायचा, किंवा 8ला कितीने मल्टिप्लाय आपण करणार जेणेकरून 504 येणार हे बघायचं, हे पण नाही बघायचं. कारण नक्कीच इथं आता स्क्वेअरचा किंवा क्यूबचं काहीतरी रिलेशन आहे असं समजून जायचं. ठीक आहे, म्हणजे बघा 8चा क्यूब केला तर 512 येतो. ओके आणि त्याच्यामधूनच 8 जर सबट्रॅक्ट केली बघा, म्हणजे ज्याचा क्यूब केला तेच सबट्रॅक्ट करायचं तर 504 येतं. तर हे लॉजिक आपल्याला इथं दिसतंय.
त्याच प्रकारे 6 मधून 6 चा क्यूब केला तर 216 येतो आणि त्याच्यामधून जर आपण 6 सबट्रॅक्ट केले तर 210 हे ऑप्शन येते. म्हणजे ऑप्शन क्रमांक थर्ड जे आहे तुमचं बरोबर येते. समजला कन्सेप्ट? प्रत्येक कन्सेप्ट डिफरंट आहे. ओके, चला एकमेकांसोबत कोणीही बोलू नका, अदरवाईज मी तुमचे मेसेज जे आहेत ना हे मी करून टाकतो इथं प्रायव्हेट. ओके, जेणेकरून तुम्हाला एकमेकाचे मेसेज पाहता येणार नाही, मला दिसतील. ठीक आहे, चला इथलचं लॉजिक बघा बरं काही. इथलचं लॉजिक बघा काय कसं ते. तर इथलचं लॉजिक बघा काय आहे कसं. ठीक आहे, आता काय करायचं बघा, नंबर बघा तुम्हाला थोडेसे नियर अबाउट आहेत. ओके, नियर अबाउट आहेत. ठीक आहे, डिफरन्स बघितला आपण 37चा आणि 12चा, तर हे तुमचा 5 हा तुमचा 2. ओके, 25 डिफरन्स येतोय. ओके, याच्यामध्ये जर आपण डिफरन्स बघितला म्हणजे हा मोठा नंबर आहे, हा लहान आहे, म्हणजे हा मोठा आहे. लहान करण्यासाठी सबट्रॅक्ट करावं लागेल. 53 मायनस 25 बघा बरं किती येतं. काही लॉजिक लागते का तुमचं? ठीक आहे, मग 13 मधून 5 गेले 8 येतं. ओके, 13 मधून सॉरी 5 गेले म्हणजे 8 येते. हा वापस करा 3 आणि 5 मधून 3 सबट्रॅक्ट केली म्हणजे इथे 2 येते. तर बघा डिफरन्सचं लॉजिक तरी तुम्हाला दिसतंय. म्हणजे बघा इथं आता कसं केलं, 37 आहे, 37 आणि 12चा डिफरन्स जर आपण बघितला, ठीक आहे, म्हणजे 37 मध्ये जर आपण 25 टाकले किंवा 12 मध्ये 25 टाकले, 12 मध्ये जर 25 टाकले तर तुमचं 37 येतं. तर सेम वे जर तुम्ही 28 मध्ये 25 टाकले तर 3 तर 53 येतं. ओके, तर हे लॉजिक तुमचं इथे लागतंय. ठीक आहे, हे लॉजिक इथे लागतंय आणि अकॉर्डिंग टू दॅट डिफरन्स तर माझं आन्सर हे आलंय. तुमचं काय आलंय वेगळं सांगा बरं. ठीक आहे, तर बघा हे पण लॉजिक इथे लागतंय आणि एखादं अजून लॉजिक लागत असेल तर ते पण लागतं. ओके, माझं तर हे लॉजिक लागतं इथं. ओके, बघा हे लॉजिक लागतंय आणि अजून एखादं लॉजिक लागत असेल तर ते पण असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा एकापेक्षा जास्त लॉजिक एखाद्या क्वेश्चनला असू शकतात. ठीक आहे, आणि आन्सर पण वेगवेगळे येतात, त्याच्यामुळे घाबरायचं नाही. ठीक आहे, जे लॉजिक लागलं आणि ऑप्शन मध्ये असलं ते लॉजिक लावून टाकायचं. ठीक आहे, हे पण लॉजिक लागतं आणि बघा अजून एक लॉजिक लागतं, माहिती आहे कुठलं लॉजिक? ठीक आहे, कुठलं लॉजिक? तर बघा इथं आहे 3 आणि 7. ओके, 3 आणि 7, तर 3 इंटू 7 करा, किती येतं? 21 येतं. ठीक आहे, आले 21. हे जे दोन डिजिट आहेत याला इंटरचेंज केला, 1 ला समोर आणा, इथे 2 आणा, बघा आले. सिंपल आहे. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 7 किती येतं? 12. 12चा 2 समोर सॉरी 21 ना. ओके, 3 इंटू 7 किती येतं तुमचं? 21. 1 ला समोर आणा, 2 ला बॅक साईडला न्या, म्हणजे हे तुमचं इंटरचेंज केलं तर 1 2, तर हे लॉजिक येतं. इथं बघा 53 आहे, 5 इंटू 3 केलं तर किती येतं? 15 येतं. ओके, हे इंटरचेंज करा, 5 ला इकडे आणा, 1 ला इकडे न्या, तर 51 येतं. म्हणजे 51 पण येतं
आणि डिफरन्स न बघितलं तर 28 पण येतं. हे 2 लॉजिक आहे त्याला. ठीक आहे. आणि एखादं अजून पण लॉजिक असेल असं काही नाहीये. एखादं अजून पण लॉजिक असू शकतं. आपल्याला सांगता येत नाही लॉजिक काय आहे. तर जेवढं आपल्याला समजतं दिसतं ते आन्सर टिक करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आणि आज जेवढे क्वेश्चन आपल्याला बघता येईल तेवढेच क्वेश्चन बघणार. ठीक आहे. रिमेनिंग जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला होमवर्क आहेत. नंतर आपल्याला फिगर स्टार्ट करायचे आहे. ठीक आहे. आज जेवढे क्वेश्चन होतील तेवढे क्वेश्चन आपण याच्यावर बघणार. लॉजिक. ठीक आहे. जे काय तुम्हाला लॉजिक लावायचे बघा. आणि रिमेनिंग क्वेश्चन असतील ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला याचा आन्सर सांगा. आता इथेच लॉजिक सांगा. हो. चला सांगायचं. ओके बघा आता इथं रिलेशन काय येतं तुमचं बघा आता. ठीक आहे. आता इथं 16 आहे, इथं 80 आहे. काय रिलेशन असेल नेमकं. तर 16 म्हणजे काहीतरी मल्टिप्लिकेशनचा खेळ असू शकतो. ओके. काहीतरी मल्टिप्लिकेशनचं असू शकतं. म्हणजे या 16ला 5 ने मल्टिप्लाय केलं. 16 5 80. तर हे लॉजिक इथे लागतं. बरोबर. 16ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर 80 इथे येतं. आणि 25ला 5 ने मल्टिप्लाय करायला जमेल का. 25ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं. 125 येतं. पण 125 ऑप्शन मध्ये नाही, म्हणजे ते लॉजिक इथे लागत नाही. ठीक आहे. म्हणजे ते लॉजिक काही इथे लागतं आणि आपल्याला दिसत नाही. मग लॉजिक काय लागतं. तर अजून काही डिफरन्सचं लॉजिक लागतं का बघा. ठीक आहे. किंवा डिफरन्सचं लॉजिक लागत नसेल तर अजून काही लॉजिक लागतं का बघा. ठीक आहे. ओके. डिफरन्सचं लॉजिक लागत नाही. कारण 80 मायनस 16 जर केलं. ठीक आहे. तर हे तुमचं 4 64 आणि 64 आहे. ओके. दोघांमध्ये डिफरन्स. मग या दोघांना डिफरन्स म्हणजे 64 ने मोठा असायला पाहिजे. म्हणजे जर 25 ऍड केले
तर 9 आणि 8 येत, ते पण ऑप्शन मध्ये नाही, म्हणजे डिफरन्स लॉजिक लागत नाही. ठीक आहे. मग बघा एक कन्सेप्ट इथे तुम्हाला लागतोय. ठीक आहे. हा जो 16 आहे, या 16 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर 80 येतं. मग आपल्याला बघायचं की 5 आला कसा. 16 तर आहे, 5 आला कसा. तर बघा इथं 1 आणि 6 आहे, म्हणजे या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. 16 आहे ना, तर 6 - 1 करायचं, 5 येतं. या 5 न काय करायचं, या 16 ला मल्टिप्लाय करायचं, तर 80 येतो. ओके. इथं आहे 25, बरोबर आहे. 25 दोघांचं सबट्रॅक्शन करा, 5 - 2 3 येतं. ओके. आणि या 25 3 मल्टिप्लाय केलं तर 75 येतं, म्हणजे ऑप्शन 4 विल बी राईट. बघा हे लॉजिक लागतं इथं. म्हणजे काय करायचं, याला आपण 5 ने मल्टिप्लाय कसं करायचं, तर दोन हे जे डिजिट आहेत ना, या दोघांचं सबट्रॅक्शन करा. 6 - 1 5, मग 5 ने काय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं, 80 येतं. ठीक आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन करा, 3 येतं. 25 3 मल्टिप्लाय करा, दॅट विल बी 75. ओके. सो ऑप्शन 4 विल बी राईट. बघा हे पण लॉजिक लागतं. चला इथं बघा काही लॉजिक आहे, तर असं पण चालतं. ठीक आहे, असं पण चालतं. ठीक आहे. चला आता आपल्याला फक्त 20 क्वेश्चन बघायचे आहेत, आणि जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत ते ऍज अ होमवर्क आहे तुम्हाला. ठीक आहे, सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. ओके स्नेहा, गुड बाय. चला हे लॉजिक सांगा. तर बघा आता इथं जर आपण बघितलंय, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, इथं 15 आहे, इथं 64 आहे. ओके. म्हणजे अगोदरच्या सारखं लॉजिक आहे का इथं, ते तुम्ही बघू शकता. बरोबर आहे, ते बघू शकता. ओके. बघा 64 कसं आलं, तर बघा या 15 ला बघा आता काही पण करायचं, इथं नक्की मल्टिप्लिकेशनचं काहीतरी रिलेशन आहे. ओके. सो 15 × 1 केला, 15 येतं. 15 2 चा 30, 15 3 चा 45, 15 4 चा 60. ओके. म्हणजे जर तुम्ही 15 4 चा 60, ओके 60, आणि याच्यामध्ये 4 ऍड केले तर 64, असं काहीतरी रिलेशन येतंय. बघूया, इथं तेच करूया. 12 आहे, 12 × 4 करा. ओके. 12 × 4 करा. किती येतं, 48 येतं. ओके. 48 प्लस त्याच्यामध्ये 4 ऍड करा, 52. हो, 52 आलेलं आहे. ओके. तर ऑप्शन 2 विल बी राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा आता काय रिलेशन दिसत तुम्हाला इथं, बघा काय काय रिलेशन आहे ते. आता इथं बघा डिजिट सारखेच आहेत. इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, काहीतरी नंबर इंटरचेंज झालेले आहेत फक्त. ओके. काय करायचा, हा 6 उचलायचा आणि पाठीमागे नेऊन ठेवायचा, झाला 216. तर तोच कन्सेप्ट आहे. 4 उचलायचा, इकडे नेऊन ठेवायचा. 3 ऑलरेडी आहे, देन 8, आणि या 4, 3 8 4 राईट. ऑप्शन 1 विल बी राईट. ठीक आहे. चला हा क्वेश्चन घ्या. आता सगळ्यात सिंपल आहे. व्ही आय आय मीन्स किती होतं, 7 होतं, आणि आय एक्स काय असणार तुमचं 9. तो ऑप्शन 3 विल बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. ओके. बघा सिंपल आहे.
आधी 3 कसं येईल बघा, इथं 6 आहे, इथं 2 आहे, म्हणजे 6 ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर 3 येतं. ओके, इथं 5 आहे, 1 आहे, 5 ला जर 1 ने डिवाइड केलं तर 5 येतं. सो ऑप्शन 4 विल बी राईट. बघा वाहिले की लक्षात येतं आपल्या. ठीक आहे, इथं बघा कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, आता बघा हा खूप डिफरन्स आहे, म्हणजे काहीतरी मल्टिप्लिकेशनचा खेळ असू शकतो. ओके, म्हणजे 5 काहीतरी मल्टिप्लिकेशनचा खेळ असू शकतो, बरोबर ना, असं समजून चाला. ओके, म्हणजे 5 ला जर आपण 24 ने मल्टिप्लाय केलं तर दॅट विल बी 120. ओके, आपण करून बघूया. त्या 7 ला सुद्धा आपण 24 ने मल्टिप्लाय करून बघूया, येतं काय तसं. ठीक आहे, ठीक आहे, 7 इंटू 24 जर केलं तर येतं 168. हे तर ऑप्शन मध्येच नाहीये, राईट, त्याच्यामुळे हे लॉजिक नाहीये त्याच्यामध्ये, हे लॉजिक त्याच्यामध्ये नाहीये. अजून काय लॉजिक आहे बघा, आता आपण जर बघितलं तर 5 चा स्क्वेअर करून बघा, 5 चा स्क्वेअर 25 येतो. ओके, 5 चा क्यूब करून बघा, 5 चा क्यूब किती होतो, 125, बरोबर ना, येतोय की नाही. ठीक आहे, मग 20 कसं आलं, समजा याच्यामधून आपण 5 सबट्रॅक्ट केले तर 120 आलं, असं लॉजिक लागतं. म्हणजे क्यूब करायचा आणि हा 5 सबट्रॅक्ट करायचा. 7 चा क्यूब किती येतो पहा बरं, 7 चा क्यूब येतो 343. ओके, आणि याच्यामधून काय करायचं, 7 सबट्रॅक्ट करायचे. ठीक आहे, 7 सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, 7 सबट्रॅक्ट केलं तर किती येतं बघा बरं, येतं तुमचं 336. तर ऑप्शन 3 विल बी राईट. म्हणजे काय करायचं, क्यूब करायचा आणि तोच नंबर त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचा. ओके, क्यूब आणि तोच नंबर सबट्रॅक्ट, ते तुमचा आन्सर असतं. ठीक आहे, तर नेहमी बघा क्यूबचं स्क्वेअरचं रिलेशन असतं आणि तोच नंबर त्याच्यामध्ये आपण सबट्रॅक्ट करतो किंवा ऍड करतो, हे एक लॉजिक लक्षात ठेवायचं. हा, आता क्वेश्चन नंबर 9 कडे जायचं आपल्याला. हा, क्वेश्चन नंबर 9 बघा. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघा काहीच नाही, सिंपल. दोघांमध्ये डिफरन्स पहा ना, दोघांमधला फक्त डिफरन्स पाहायचा आहे. ठीक आहे, 59 अँड 59 अँड 15, दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 44चा, बरोबर आहे. मग इथं जो नंबर आहे याचा आणि याचा डिफरन्स सुद्धा तेवढा असायला पाहिजे, जर ते रिलेशन असेल तर. ओके, मग काय करावं लागेल आपल्याला, या 19 मध्ये 44 ऍड करावं लागेल. ओके, ऍड केलं तर तुम्हाला हा नंबर मिळून जातो ना, राईट. 3 हा तुमचा 5663. ऑप्शन 1 विल बी राईट. म्हणजे जेवढा डिफरन्स या दोघांमध्ये आहे 59 आणि 60 मध्ये, तेवढा डिफरन्स तुमचा 19 अँड इथरच्या नंबर मध्ये असायला पाहिजे. मग तुम्हाला बघा असं जर लॉजिक लावलं तर तुमचं आन्सर इथे येऊन जातं. डिफरन्सचं लॉजिक येऊन जातं इथं. ओके, चला. ओके, चला थांबूया, भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. गुड बाय. आणि 19 नाही समजला, ओके बेटा सांगतो, आणि व्हिडिओ नक्की पाठवा उद्या. व्हिडिओ नक्की पाठवा. बघा आता 3 कसं आलं असेल बरं, इथं 3 कसं आलं असेल, तर बघा ना, इथं 6 आहे, इथं 2 आहे. मग काय करायचं, या 2 न या 6 ला डिवाइड करायचं, या 2 न या 6 ला डिवाइड करायचं. 6 न 2 ला डिवाइड केलं तर 3 येतं, अशा प्रकारे. मग इथे किती आहे, 5, या 5 ला या 1 ने डिवाइड करा, 5 येतं. ऑप्शन 4 विल बी राईट. तर हे कन्सेप्ट आहे इथं.
ओके, चलो गुड बाय, टेक केअर. आणि उद्या नक्की व्हिडिओ पाठवा मला न विसरता. ठीक आहे.